हॅलो, नमस्कार मंडळी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत भरली वांगी. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. गॅस ऑन करून एका पॅनमध्ये 1 ते 2 चमचे जिरे, थोडे सुके खोबरे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व थोडे शेंगदाणे चांगले भाजून घ्या. मसाला थंड होईपर्यंत आपण वांगी स्वच्छ धुवून चिरून घेऊयात. वांगी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यातच ठेवा, नाहीतर ती काळी पडतील. वांगी चिरून होईपर्यंत आपला भाजलेला मसालाही थंड झाला आहे. तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या. त्यामध्ये थोडेसे आले आणि थोडी कोथिंबीर घालून याचे चांगले वाटण तयार करून घेऊया. तयार वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये चवीनुसार मीठ, चवीनुसार तिखट आणि गरम मसाला घालून मिश्रण चांगले मिक्स करून घेऊ. वांग्यासाठी लागणारा मसाला तयार आहे. तयार मसाला वांग्यांमध्ये भरून घेऊयात. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घाला. त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून ते चांगले तडतडू द्या. त्यानंतर लगेचच त्यामध्ये थोडेसे हिंग टाकून घ्या आणि लाल तिखट घालून फोडणी तयार करा. या तयार तेलाच्या फोडणीमध्ये मसाला भरून ठेवलेली वांगी घालून ती चांगली परतवून घ्या. यामुळे वांगी लवकर शिजतात. वांगी चांगली परतली की झाकण ठेवून थोडा वेळ वाफवून घेऊयात. गॅसची फ्लेम ही स्लो किंवा मीडियमच ठेवा. आता यामध्ये उरलेला मसाला आणि थोडंसं पाणी टाकून 3 ते 4 मिनिटं चांगलं शिजवून घेऊयात. तयार आहेत चवीला भन्नाट असणारी आणि झणझणीत अशी मसाले वांगी.